नमस्कार मित्रांनो, मी खाऊबली. मित्रांनो, आईस्क्रीम हा पदार्थ कुणाला आवडत नाही. आईस्क्रीम लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. आणि जर आईस्क्रीम आणि कुल्फी आणि फलुदा जर तुम्हाला बऱ्याच व्हरायटीमध्ये मिळत असेल, तर काय हरकत आहे. तर हेच खाण्यासाठी आज आपण आलो आहोत फलुदा हाऊसमध्ये, जे आहे सीवूड सेंट्रल मॉलच्या समोर, शॉप नंबर 42 सेक्टर 14 फलुदा हाऊसमध्ये. तर आपण आज जाऊन बघूया, की यांच्याकडे काय-काय व्हरायटीज ऑफ फलुदाज आहेत, कुल्फीज आहेत आणि बऱ्याच प्रकारचे आयटम्स आहेत, जे सर्वांना आवडण्यासारखे आहेत. तर या. सो मित्रांनो, आता आपण आलो आहोत द फालुदा हाऊसमध्ये. ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता. कम्फर्टेबल सेटिंग आहे. स्पेशली कॉलेज गोईंग बॉयज, कॉलेज गोईंग स्टुडंट्स, स्कूलचे छात्र किंवा पॅरेंट्स किंवा तुमच्या लव्हांचा तुम्ही सुद्धा घेऊन येऊ शकता. ओके. अत्यंत उत्कृष्ट दर्जेदार फालुदा मिळतो इकडे आणि कुल्फी सुद्धा. ओके. आणि आपण चाखून बघूया त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे फलुदाज आणि कुल्फीज आहेत. तर मित्रांनो, द फालुदा हाऊसची एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे. तर आपल्या समोर यांचे ओनर बसले आहेत. ओके. तर ती इन्स्पायरिंग स्टोरी जाणून घ्या त्यांच्याकडून, की ह्याच्या मागचं कॉन्सेप्ट आणि कारण काय होतं. सो हॅलो सर. हाय. हॅलो सर. सो मला सांगा सर, तुमचं नाव आहे? माझं नाव सुनील. सफान. तर आपल्या समोर सुनील आणि सफान बसले आहेत. सो सुनील सर, मला सांगा की तुमची जर्नी काय होते? म्हणजे तुम्ही हे आत्ता सुरू केलं आहे, की त्याच्या मागे तुमची काही स्टोरी होती का? स्ट्रगलिंग, प्रत्येक माणसाच्या मागे एक स्ट्रगलिंग पिरियड असतो. तर त्याच्या मागे तुमचं कशी स्टोरी आहे तर सांगा. तर आम्ही चालू केला होता हा ब्रँड 2021 मध्ये, मार्च 2021 मध्ये. आणि हा चालू केला होता आम्ही एकदमच छोटासा एक स्टॉल घेतला होता आधी. आणि तो पण एक शेअरिंग स्पेस होता, आमचा एक मित्राबरोबरच केला होता. आणि हळूहळू त्या बिझनेसमध्ये आम्हाला थोडासा ग्रोथ वगैरे काहीतरी दिसला. आणि पण सेकंड लॉकडाऊन परत आला होता 2021 मध्ये, तर थोडासा स्ट्रगल होता इनिशियली आम्हाला. मग तो स्पेस सोडून आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी आम्ही पूर्ण एक शॉपचा सेटअप केला होता. हा नव्हता, याचा आधी पण एक होता. आणि तिकडे आम्ही 2-2.5 वर पण तिकडे कसं आमचा इनहाऊस नव्हता सर्व काही. जे काही होतं आम्ही थोडाफार आउटसोर्स करून कुल्फी वगैरे आउटसोर्स करत होता. आणि तसं आम्ही चालू केलं. 2 वर्ष आम्ही तिकडे दुसऱ्या ठिकाणी होतो. आणि मग करता करता शिकता आणि आमचं दोघांमध्ये असं आहे की आम्हाला काही एक्सपिरियन्स नव्हता या फूड इंडस्ट्रीबद्दल किंवा कुल्फीबद्दल. ते आम्ही यूट्यूबवरती थोडंफार बघून कसं काय करायचं काय ते आम्ही चालू केलं. आणि लास्ट इयर ऑक्टोबर 23 मध्ये आम्ही आमचा प्रॉपर एक आउटलेट एका मार्केट प्लेसमध्ये चालू केला. आणि खूप प्रयत्न केला, म्हणजे खूपच एफर्ट्स टाकले आम्ही या बिझनेसमध्ये. आणि आम्हाला हे आनंद वाटतो की आता ह्या ठिकाणी असा एका प्रॉपर शॉपमध्ये एका मॉडेलमध्ये आम्ही या बिझनेसला कन्वर्ट केलं आहे. मित्रांनो, बघू शकता, अत्यंत इन्स्पायरिंग स्टोरी आहे. 3 वर्ष आधी छोटासा कार्ट होता यांचा, तो पण शेअरिंग. आज या 3 वर्षाची जर्नी तुम्ही बघू शकता, एका मोठ्या आउटलेटमध्ये रूपांतर झालं आहे. तर मी सर्वांना हे सांगू इच्छितो, की तुम्हाला सुद्धा एखादा स्टार्टअप चालू करायचा असेल, तर कुठे गिव्हअप करू नका. आपल्या साहेबांसारखी मेहनत करा. मेहनत नक्कीच रंगेल. ओके. जशी यांची आली. फक्त गिव्हअप करू नका. तर यानंतर आता आपण यांचे कुल्फीज आणि फालुदा ट्राय करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद सर. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपल्या समोर बघा 9 फ्लेवरच्या कुल्फ्या ठेवल्या आहेत. तर आपण सुनील सरांकडून जाणून घेऊया की कुठले कुठले फ्लेवर आहेत. तर सर, मला सांगू शकता हा फ्लेवर कुठला आहे? हा आहे ओरिओ. ओके. आणि हा चिकू. चिकू. हो. आणि हा केसर पिस्ता आहे. आणि हा अंजीर. आणि हा आता सीझनल होता तर मँगो आहे. हा थोडा युनिक वाटतो मला. हा ब्लॅक करंट आहे. व्हेरी. आणि हा चॉकलेट. दिस वन इज रोस्टेड आलमंड. आणि हा आपला आहे बेसिक वाटतोय. मलाई. हो, मलाई. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता आपण एक ब्लॅक करंट कुल्फी जी युनिक आहे. मला वाटत नाही की सर्व लोकांनी अशी कुल्फी बघितली असावी. तर आपण चाखून बघूया याची चव. वेल बॅलन्स फ्लेवर आहे. ब्लॅक करंटचा टेस्ट, ते लिटरली चंक्स तुम्ही फील करू शकता खाताना. जबरदस्त. तर मित्रांनो,
सर्वात महत्त्वाची सूचना किंवा एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे द फालुदा हाऊसबद्दल, की यांचे इन हाऊस क्रीम्स आहेत. ओके, याची कुल्फ्या सुद्धा बनवतात, इथेच बनवतात, मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा इथेच होते. खूप आधी हेच आउटसोर्स करायचे, पण आता सर्व काही इथेच बनतं. तर तुम्हाला जे काही मिळेल ते सर्व इन हाऊस क्रीममध्येच मिळेल इकडे. तर मित्रांनो बघू शकता, आता माझ्यासमोर आहे मटका रबडी. मस्त असा फॅन्सी छोटा मटका दिला आहे लोकांनी. ह्याच्यामध्ये रबडी दिली आहे, काजू बदाम, दुधाचा टेक्स्चर बघू शकता. हे चाखून दाखवूया. कमी गोड, मस्त क्रीमी टेक्स्चर येतोय, दुधाचा फ्लेवर येतोय जिभेवर, जबरदस्त. सो मित्रांनो, आता आपण या ठिकाणी यांची द फालुदा हाऊसची USP म्हणजे द कोकोनट क्रीम याचं प्रोसिजर म्हणजे प्रोसेस आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम यांनी जो कोकोनट शेल आहे तो घेतलाय. याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता, जे आतमध्ये खोबरं असतं ना व्हाईट कलरचं, ते आणि नारळाचं पाणी हे मिक्स करून याचं एक असं साधारणपणे सेमी लिक्विड ज्यूस बनवलं आहे. ओके, कुठलाही पदार्थ फेकला जात नाही आतलं, ते लोक यूज करतात. हेल्थ फॅक्टर कन्सिडर केला जातो इथे. आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता आईस्क्रीम स्कूप, हा वनिला आईस्क्रीम आहे. ओके, त्याच्यावर जे ड्रायफ्रुट्स स्प्रिंकल केले जात आहेत मस्तपैकी. काजू बदाम पिस्ता. तर याच्यावर खोबऱ्याचे जे तुकडे तुम्हाला मगाशी सांगितलं मी, की कुठलाही पदार्थ फेकला जात नाही, खोबऱ्याचे तुकडे टाकले आहेत. जबरदस्त. तर मित्रांनो, मगाशी आपण या कोकोनट क्रीमची प्रोसेस पाहिली. आता वेळ आहे याची चव घेण्याची. तर याची चव आपण घेऊन बघूया. सर्वात प्रथम म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो जिभेवर रेंगाळत आहे. कोकोनटचे चंक्स, त्याची क्रीम, आईस्क्रीम, एकंदरीत सर्व फ्लेवर जिभेवर येत आहेत. तुम्हाला सुद्धा अशा युनिक कोकोनट क्रीमचा अनुभव घ्यायचा असेल, जर तुम्ही नवी मुंबईमध्ये आहात, तर द फालुदा हाऊसला आवर्जून भेट द्या. तर मित्रांनो, हे आम्ही मागवलं आहे कोकोनट क्रीम. याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या फळांचा सीझन असतो ते फळं हे ठेवतात. जसं सीताफळ झालं, स्ट्रॉबेरी झालं, बरेच फळ आहेत. ॲज पर फ्रूटच्या सीझनच्या हिशोबाने तुम्हाला कोकोनट क्रीम मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही आता माझ्यासमोर एक कुल्फीचे डोंगर बघू शकता. साईज बघा. हा यांचा स्पेशल आहे, TFH स्पेशल रबडी फलुदा. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रोज फ्लेवर आहे, रबडीचे चंक्स टाकले आहेत, आतमध्ये सुद्धा सब्जाज वगैरे आहे किंवा ड्रायफ्रुट्स आहेत. भरभरून आहे मित्रांनो. एका माणसासाठी सफिशियंट नाही आहे. तुम्ही जर ग्रुपमध्ये याल तर ग्रुपसाठी तुम्ही ऑर्डर करू शकता तुमच्यासाठी. तर आपण चाकून बघूया याची टेस्ट कशी आहे. ॲज युजल रबडीची टेस्ट खूप अत्यंत येत आहे. रोज फ्लेवर येत आहेत. आतमध्ये सुद्धा सब्जा वगैरे आहे. आईस्क्रीम सुद्धा टाकलं आहे आतमध्ये. जबरदस्त. तुम्ही फॅमिलीसोबत आलात की हे TFH स्पेशल फलुदा आवर्जून ट्राय करा.
तर मित्रांनो, आता आपल्या समोर आली आहे यांची फायनल डिश, रबडी डिश स्पेशल फलुदा. तुम्ही बघू शकता अशा कुल्फ्या मस्त अशा त्यांनी डेकोरेट करून ठेवले आहेत. 2 प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत. आतमध्ये सेवई सुद्धा आहे, बघू बघू शकता. तर रोज सिरप याला कोट केलं आहे ड्रायफ्रुट्सने. आपण हे मस्त मिक्स करून टेस्ट करून बघूया. हायली रिकमेंडेड आहे मित्रांनो. इथे आलात की नाही आवर्जून ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. सो मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.